आज आपल्या विद्यार्थ्यांचा खाऊ गल्लीचा कार्यक्रम आहे, तर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. काय तुम्ही काय काय खाल्लं आतापर्यंत? आता पावभाजी घेतली, टेस्ट पण छान आहे. टेस्टला पण छान आहे. हो, आणि विद्यार्थ्यांना तेवढं प्रोत्साहन बी भेटतं. हा, नक्कीच नक्कीच. छान वाटतंय. चालेल, धन्यवाद. आता हे पुढचे पालक आहेत आपल्याकडं. तुम्ही काय ऑर्डर केलं मुलांच्याकडून? काय घेतलं? भाजी घेतली आता. पावभाजी घेतली आहे. कशी आहे चवीला? छान, टेस्टी खूप. खूप टेस्टी पण आहे. आवडलं का तुम्हाला आजचं हे? धन्यवाद. आज न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या शाळेमध्ये खाऊ गल्लीचा जो कार्यक्रम ठेवला होता त्याबद्दल त्यामध्ये मुलांनी जो काही सहभाग घेतला त्यामुळे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असेल, पाणीपुरी असेल, मंचुरियन असेल, व्हेज पुलाव असेल, नॉनव्हेज बिर्याणी असेल, मिसळपाव, हे जे पदार्थ जे ठेवले होते गावकऱ्यांनी खूप त्याचा आनंद घेतला. चव पण खूप उत्कृष्ट होती, त्यामुळे आवडले. आणि भविष्यामध्ये काही सुधारणा याच्यामध्ये करावी असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुलं चांगली त्यामध्ये प्रगत झाली, त्यांना व्यवहार ज्ञान पण ह्यामधनं नक्कीच मिळेल. हो, नक्कीच. धन्यवाद. काय नाव आपलं ताई? पूजा विनोद जगताप. तर कसं वाटलं तुम्हाला हा उपक्रम? खूप मस्त. तुम्ही काय काय खाल्लं आता सगळ्या मुलांच्याकडून? आत्ताच आलाय तुम्ही, ठीक आहे. लवकर आस्वाद घ्या, खाऊ गल्ली संपत चालली आहे आपली. ठीक आहे. मी अर्चना विठ्ठल भोसले. माझे मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आणि जे शाळेत उपक्रम राबवत आहेत किंवा खाऊ गल्लीचा कार्यक्रम जो आहे तो खूप छान, म्हणजे मुलांचा खूप प्रतिसाद, शिक्षक असू दे, पालक यांचा सगळ्यांचा सहभाग आणि स्टॉल जे लावले, तर मला वाटतं हे स्टॉलचं अजून जास्तीत जास्त कसे होतील किंवा जास्त प्रमाणात हवेत तसं सगळेच पदार्थ म्हणा खूप चविष्ट, उत्कृष्ट आणि मुलांनी खूप छान पद्धतीने बनवलेले आहेत. तरी मी शिक्षकांचे पण आभार आणि पालकांचे. नमस्कार, मी प्रियंका जगताप. आज इथे खाऊ गल्लीचा कार्यक्रम आहे. मुलांनी खूप छान छान पदार्थ बनवले आणि आम्ही सगळ्यांचा आस्वाद घेतला. खूप छान पदार्थ बनवले, सर्व्हिस पण खूप छान दिली आहे. पण आणखी स्टॉल असावे म्हणजे आम्हाला भरपूर खायला मिळेल. नक्की. नमस्कार, माझे नाव शिंदे साक्षी राजाराम. मी या न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या शाळेची माझी विद्यार्थिनी. तर मी आज या उपक्रमाला खास करून आलेली आहे. तर येथे शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी एकदम मस्त असे पदार्थ बनवले होते. सँडविच असेल, भेळ असेल, मिसळपाव असेल, मांडकीची फेमस मिसळ म्हणून ती सुद्धा या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे. धन्यवाद.